पुण्यातील चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे सुवर्ण मोदक तयार करण्यात आला। तसाच पारंपरिक उकडीच्या मोदकासह विविध असे सगळे पदार्थ तयार करण्यात आले। विविध फ्लेवरचे पदार्थ हे पुण्यातल्या चितळे बंधू मिठाईवाल्यांकडे सध्या उपलब्ध आहेत। लाडक्या बाप्पासाठी काय काय नवीन करता येईल आणि काय काय रॉयल करता येईल। रॉयल बाप्पासाठीचाच रॉयल असा मोदक आपण बघतो आहे। पुण्यातल्या चितळे मिठाईवाले यांच्याकडे हा सोन्याचा आणि चांदीचा असे मोदक सध्या पुणेकरांसाठी आणि बाप्पाच्या प्रसादासाठी तयार करण्यात आले आहे आणि या मोदकाला मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे। साधारण आपण जर मोदकाचं बघितलं तर सगळ्या मोदकाला साध्या मोदकाला सुवर्ण अर्क दिला आहे आणि एकीकडे तर चांदीचा अर्क देण्यात आला आहे आणि आपला रॉयल बाप्पा आहे आणि त्याच रॉयल बाप्पासाठी हे रॉयल मोदक सध्या तयार करण्यात आले आहे आणि रॉयल मोदक तयार केले आहेत। काय काय नेमकं त्या मोदकाचं वैशिष्ट्य आहे, काय काय मटेरियल आहे त्याच्यात? मागच्या वर्षीपासून पहिल्यांदा आम्ही हा प्रयोग चालू केला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला। हा शुद्ध खव्यापासून बनवलेला असतो आणि याच्यामध्ये चांदीचा वरख लावून आणि सोन्याचा वरख लावून त्याला सजवण्यात येतं आणि यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जवळ 50% या प्रीमियम मोदकांची मागणी देखील वाढलेली आहे। किती किंमत आहे? कारण पुणेकर म्हणलं की मोदकाची किंमत असते, ते प्रत्येक गोष्टीची किंमत किती किंमत आहे या मोदकाची? सोन्याचं वरखाचा जो मोदक आहे तो 1800 पासून साधारण 6000च्या रेंज पर्यंत आहे आणि जो चांदीचा मोदक आहे ते 800 पासून 1800 पर्यंतच्या रेंजमध्ये आहे। रॉयल बाप्पा रॉयल मोदकासोबत आपल्या सगळ्यांच्या घरी दिसणार आहे। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी